चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. पहिले षटक हाल संघाकडून घेऊन आलाय गोलंदाज ताबिश ताबिश राऊत. आपण पाहतो पहिले षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी घेऊन आलाय. पहिले डॉट चेंडू आपण पाहतोय. दोन्ही चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकले ताबिशने. राऊंड विकेट. पॉवर प्लेचं आपण पाहतोय या ठिकाणी पहिले षटक आणि गॅपमधून गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन झोन मध्ये. या इनिंगचा पहिला चौकार. अविनाश जाधव आणि संकेतजी खाडे पुरस्कृत आरसीसी फेट विपक्ष भूमी 11 मांडा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. दोन्ही संघाचे कर्णधार माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा गॅप या ठिकाणी भेटली जाते. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. तसं वाईट डिस्ट्रो आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय. 2 धावा. पहिले 2 चेंडू डॉट होते त्यानंतर स्वतःला सावरलं. गॅपमधून आपण पाहतो थर्ड मॅन झोन मध्ये आलेला चौकार. त्यानंतर दुहेरी धाव. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो बेस्ट ऑफ बोर शेती संघाचं 6. चांगली सुरुवात. सुंदर मॅचेस प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. मेजवानी कर्जत टेनिस क्रिकेटमधील जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मेजवानी आपण पाहतो आज. चांगला चेंडू पडल्यानंतर कितीचा बाहेर वलन गेला चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी होती आज. सलमान नझे केफ यांचा संघ आपण पाहतोय. या अगोदर विजयी झाला बाबन डोगरी संघ. तेजस मात्रे यांचा संघ विजयी झाला. या दरम्यान पाहतो मैदानावरती आणखीन एक दणका षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागलेल्या. चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी. बेस्ट ऑफ बोरशेती संघ आज त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आज सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना या स्पर्धेमध्ये तिसरा सामना खेळावा लागलाय. अश्रफ पाहतो आपण पाहतो भाईजान गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. या स्पिनच्या विरोधात पाहूया बोरशेतचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील. पहिल्या षटकात 12 धावा पॉवर प्ले 1चं पाहिलं. इथे पाहतो आपण फलंदाज या ठिकाणी त्रिपालीची धुतोय. मागचा दरवाजा उघडा केला होता. चोर चोरी करून गेला. गोलंदाजाने दांडी गुल केले. झटका दिला गेलाय तो बोरशेत संघाला. पाहतोय वन डाऊनला नवीन फलंदाज रोशन वेखेंडे आपण पाहतोय. पहिला झटका या ठिकाणी पाहिलं गेलं. अश्रफ गोलंदाजी मार्कवरती आले. बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. पॉवर प्लेचा दुसरा षटक दुसरा चेंडू खाऊ गल्ली एंडकडून पाहतोय अश्रफ.
इथे चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक नाहीये त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू निघून गेला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण चौकार. स्कोर कार्डकडे जाऊ संख्या 16 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती विकेट होता. टेक फॉर टॅग जसे उत्तर दिले नवीन फलंदाज मैदानावरती आला रोशन आणि त्यांच्या बॅटमधून आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये हा पहिला चौकार. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे मुनीरला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू. शरीरवेदक चेंडू पाहिला पॅडवरती चेंडू आदलला. इथे डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. थोडा फास्ट घ्या कारण 20 मिनिटांमध्ये आपले पहिली 4 षटकं समाप्त करायचे आहेत. आपण वेल अँड टाइम या ठिकाणी जॉईन केला जातो लावला जातो. आज खूप लेट आहोत. फायनल रात्र शेवटची रात्र या ठिकाणी आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आणि इथे पाहतो आपण बॅटला ब्रश झाला चेंडू पंचांनी सांगितलं. इथे एक धाव एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकलेत. जरूर त्या ठिकाणी एक चौकार आला पण एक विकेट आपण या ठिकाणी पाहिला. पाचवा चेंडू बॅक टू बॉलर चेंडू होता. मिड ऑफ रिजन मध्ये शतरक्षक आहे त्याच्याकडून चांगलं फील्ड टॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर बिग फाईट असेल भूमी 11 मांडा वर्सेस आरसीसी पेठ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू पाहतो पॉवर प्ले 2च. इथे पुन्हा हलक्या हाताने ग्लान्स केलंय. एक धाव या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती. प्रतिषटक 9ची सरासरी या ठिकाणी राखली गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आरसीसी पेठ विपक्ष भूमी 11 मांडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय जगन्नांना आपला संघ कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी तयार ठेवायचे. त्या 5 षटकाच्या नंतर नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. त्याचबरोबर आशिष संकेत खडे आणि अविनाश जाधव आणि संकेत खडे पुरस्कृत आरसीसी पेठ आपण टॉस साठी तयार राहायचे. गोलंदाज मुफीतला आपण या ठिकाणी पाहतो. वैयक्तिक पहिलं सांगी 3रं षटक घेऊन आलाय. अफलातून स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेला सांगता होत असताना आज शेवटची नाईट फायनल नाईट या ठिकाणी पाहतोय. 3रा सामना पहिल्या फेरीतला आपण या ठिकाणी पाहतो. आज थोडं लेट होत काल इतक्याला सेकंड राऊंड सुरुवात होती. शॉर्टपिच चेंडू आपण पाहिला गेला तो दूरवर होता. चेंडू सोडला. चेंडूला पंतांनी सांगितलं खराब चेंडू. स्वेर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. मुफीत एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. नेहमीच हाल संघाकडून नेहमीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून असते. इथे पहिला चेंडू खराब. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्दो विकेट. इथे दूरवर वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्व. फील्ड आता खुललेली आहे कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. त्यामुळे फील्ड ओपन आहे. 5 शतरक्षक 30 या सर्कलमध्ये पाहतोय. एक बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझनमध्ये एक लॉंग ऑफ थोडं वाईडिश आपण पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन थोडा बॅक क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा दूरवर चेंडू. नो चेंडू आपण पाहतोय. पंचांनी त्या पद्धतीने पाहिलं गेलं की जिथे आपण जे क्रीज आहे क्रीज लाईनच्या खूपच दूरवर चेंडू फेकला गेला. नो चेंडू आणि त्यानंतर असेल फ्रीट. यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी आजच्या रात्रीची पुन्हा एकदा न्यूज. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. गोलंदाज तयार मुफीत. पुढचा चेंडू. इथे फ्रीटचा चेंडू उडवला वाडिश लॉंगॉन आणि लॉंग ऑफ
वाईट लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू निघाला. वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. पुढचा चेंडू मुफीत. ती धावसंख्या येत नव्हती पाहायला गेलं. ओपन केली. वाईट चेंडू या ठिकाणी पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने पुन्हा एकदा स्कोर काढा. जो पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं होतं 17 या आकड्यावरती तिथून वाढलं गेलं. आता धावसंख्या जाऊन पोहोचली. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 26. चांगला चेंडू त्यावरती चांगला फटका आणि त्यामध्ये पाहिलं गेलं दोन्ही फलंदाजाकडून तिरंद विकेट होती पाहिले गेले. अफलातून होते. दोघे चिते के चपलाईने धावले. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 28. अजूनपर्यंत या षटकामध्ये पाहिलं 10 धावा खर्च केल्यात मुफीदने. पहिल्या 2 षटकात 18 होत्या. मुफीदचा पुढचा चेंडू राऊंड विकेटाला. शर्वेदिक चेंडू होता. शॉट फाईटला शतरक्षक आहे तिथे थोडी गडबड पाहिली गेली. एक धाव पुन्हा दुसरी धावचा प्रयत्न आणि चेंडू आहा म्हणता निघाला सीमारेषे पलीकडे. दंदन दंदन करत चेंडू झाला फरार. रस पेल 3-4. इथे आला चौकार. अंतिम चेंडू असेल तिसरा षटकाचा. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतो पंच आमच्याकडे वलन घेतात. आणखीन एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. कुठेतरी पाहिलं गेलं या षटकात पाहिलं गेलं तर आमच्या स्कोरवर पण विचार करतात. इथे पाहिलं गेलं त्या गोलंदाजाने आत्तापर्यंत चेंडू फेकलेत 8. अजूनही 2 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक असतील. थोडंसं मुफीतला पाहिलं दबावमध्ये दिसतोय. आतापर्यंत ओव्हर द विकेट आला तिथे खराब चेंडू फेकले. त्यानंतर पाहिलं गेलं राऊंड द विकेट आला. तिथूनही तीच पद्धत आपण पाहिली. चौकारानंतर हा वाईटची एक धाव घेतली जाईल. इथे समोर उडवला आणि इथे पाहता 5वा चेंडू घातक ठरला गेलाय. बोरशेती संघाचा फलंदाज माघारी परतणार. झटका क्रमांक 2 बोरशेती संघाला. थँक्यू डी मास्टर. नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी इंटर होतोय. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा बाली भागरे आपण पाहतो नवीन फलंदाज. सेकंड डाऊन नंतर मैदानात रवाना झालाय. या षटकातील पाहतो आपण शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या 2 षटकात 9च्या सरासरीने 18 धावा होत्या. इथे पाहिला गेला तर आत्तापर्यंत या गोलंदाज मुफीदने 1 विकेट जरूर प्राप्त केल्या. 15 धावा खर्च केल्यात. महत्वाचा गडीही त्या ठिकाणी टिपला गेला. एक यश त्याला जरूर भेटलंय. पण धावा आपण पाहतो अधिक खर्च करत असताना. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. टॅप केल्या चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी सुपर झोन मधून पोहोचलाय. सिंगल घेतली. वाईडिश थ्रो होता. चेंडू घर शोधताना दिसला. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 या आकड्यावरती. उर्वरित 2 षटका असतील.
अशरफ वैयक्तिक दुसरं सांगित, चौथं षटक अशरफ या ठिकाणी घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण अफलातून कामगिरी केली होती, तिथे 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. अशरफ या ठिकाणी पाहतो दुसरा षटक घेऊन आला. खराब चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. चेंडू जातो टेक बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पहिला चेंडू चौकार. इथे स्लोअर पुन्हा एकदा पाहतो वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर मधून शतरक्षक डीप मिड विकेट मध्ये पोहोचलाय. चिथे काही चपलाय नाही. दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्र थोडा वाईडिश होता. आपण पाहतो स्क्वेअर इजर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. याचा पुरेपूर फायदा फलंदाज या ठिकाणी घेतात. 2 धावा आणि या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावरती. या मैदानावरती किती धावा बनवा त्या आपण पाहतो. डिफेंड होतील का नाही याची शाश्वती नाहीये. या अगोदरची मॅच आपण आज पाहिले गेले. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जोरदार अपील जरूर झाली या ठिकाणी आपण पाहतो. बॅटलाच बर्स्ट झाला चेंडू. पंचांकडून जरूर तो कॉल आला. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कडे 41 या आकड्यावरती. चला आरसीसी पेठ आणि भूमी इलेव्हन मांडा आपण तयार राहा. दोन्ही संघाचे कॅप्टन येथे येऊन थांबा. यानंतर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा मारा केला या ठिकाणी. सिंगल आणि लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बघा फंगा लेझी क्रिकेट शतरक्षकांकडून. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं जरूर आपण पाहतो दोन्ही ऑफिशियल एकत्र येतात. डिसिजन भेटेल आपल्याला तो परत आपण समजेल आपल्याला या 2 धावा पूर्ण आहेत की नाही. जरूर पुन्हा एकदा विनंती केली होती अविनाश जाधव आणि संकेतजी खडे आपला कॅप्टन आरसीसी पेट संघाचा कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. भूमी इलेव्हन मांडा जगन्नाना आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे. ओके सर लाईव्हला थोडा पायाला बॉल लागलेला दिसतोय आम्हाला. इथे पाहतो चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ढकलला गेला. चेंडू थांबणार नाहीये.
जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. स्टंपच्या गोलंदाजीवरती आणखीन एक मोठा फार. चेंडू होतो सीमारेखा पार. 4 धाव्यांसाठी आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे आपण पाहतोय 47 या आकड्यावरती जाऊन पुन्हा चांगला चेंडू होता, पण त्याचा पुरेपूर आपण पाहतोय बाय फ्लो जर पाहिला गेला अफलातून होता. अंतिम चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी अशरफ ज्यांनी पहिलं षटक अत्यंत सुंदर टाकलं होतं. इथे 13 धावा खर्च करत असताना टोटल एका षटकाने 5 चेंडू खर्च करता 19 धावा आपण पाहतो त्यांनी खर्च केल्यात. अंतिम चेंडू आहे. 4थं षटक प्रगती पथावरती. इथे रिवासाठी दुधर तलवार शतरक्षक त्या ठिकाणी आहे. बॅटच स्पर्श झाला आणि अशरफ प्रत्येक चेंडूवरती अपील करण्यात होता आणि इथे पाहिलं गेलं डॉट चेंडू आला. सांगता आपण पाहतो दुसरं षटक होतं अशरफचं, संघाचं 4थं षटक, शेवटचं चेंडू डॉट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या स्कोरकडे जाऊन पोहोचली 47. अंतिम आणि शेवटचं षटक असेल. चला यानंतरची मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. धन्यवाद डीजे दक्ष. आज साहिल यांनी डीजे दक्षला या ठिकाणी बसवलंय. धावसंख्या 47 आहेत. 47 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अरफात आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम षटक असेल अरफातचं. अरफात तयार होतो. राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला तो फलंदाज बाली वागरे. इथं पाहतोय बिमारचा मारा त्याला नाही थारा. चेंडू होतो सीमारेखा पार. 9 वरती आलेला बेहतरीन चौकार. पहिला चेंडू न होता त्यानंतर आपण चौकार पाहिला गेला. अजूनही या षटकात 6 चेंडू शिल्लक आणि यानंतर असेल फ्रीट. नौशाद आला. टॉस या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस या ठिकाणी केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 54 या आकड्यावरती आहे. चांगला चेंडू आपण पाहतो. लाईनर लेन इथं बदलली गेली. थोडासा दूरवर ठेवला बॅट्समॅन पासून दूर ठेवण्यामध्ये आहे यशस्वी ठरला अरफात. डॉट चेंडू अजूनही 3 चेंडू येथून शिल्लक 4 चेंडू शिल्लक असतील. पहिला चेंडू 9 होता त्यावरती फ्री टू आपण चेंडू पाहिला गेला तिथे 2 धावा. त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू
हात खोलायचा मोका देत नाहीये. पण आज पाहिलं गेलं, भरपूर संघ पाहिलं गेले आज खराब क्षेत्ररक्षण करताना या मैदानावरती. असं वाटतंय जसा गरमीचा चटका भेटतो तर थंडीचा चटका भेटलाय प्रत्येकाला या ठिकाणी. चेंडू हातामध्ये सरळ येत नाहीये. आपण पाहिलं वन हँड म्हणजे पहिल्या अटेम्प्टला कोणताही चेंडू आतावर लवकर पकडला जात नाहीये. चौथा चेंडू इथे उडवला, बराच हवेमध्ये चेंडू आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर, पण त्याच्याही डोक्यावरून सीमारेषा पार. रस बिल 3 इथे आला बेहतरीन षटकार. सर जरूर आपण नंतर लावा. षटकाराने स्कोर कार्ड 61 या आकड्यावरती आहे. इथे पुन्हा आता शॉर्ट पिच चेंडू, त्याचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. नंतर लावू आपण. यानंतर आपण पाहतो टॉस करूया. इथे 5 चेंडू झालेत. धावसंख्या 67. अफलातून बॅटिंग पाहिली गेली आपण या ठिकाणी. अर्जुन आणि त्याच्यासोबत बाली भागरे. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू, आणखीन एक दणका चेंडू जाऊन पोहोचला. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सलगचा तिसरा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 73 74. 74 धावांची गरज. यानंतर टॉस केला जाईल.